Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सुमय्या आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली. तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता AI ड्रोनसारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे महत्त्वाच्या भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य, संधी, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान या विषयावर निगडी येथील ग. माडगुळकर नाट्यगृह येथे परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवाद मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या गरजांसाठी योग्य कौशल्य विकास आणि सहकार्यांच्या माध्यमातून पूरक उपाय तयार करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह म्हणाले, युवकांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीत एकही युवक मागे राहू नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवण्यास आगामी काळात प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बोहलीकर यांनी संस्थेचा व्यापक दृष्टिकोन मांडताना युवकांसाठी चालविण्यात येणारे कौशल्य विकास कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीशी सुसंगत करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. संस्थेचे सहसंस्थापक व अध्यक्ष गणेश नटराज यांनी भारतातील भविष्यकालीन कामगार बाजारपेठेचे दृश्य मांडताना सांगितले की 2027 पर्यंत भारताला 12.5 लाख कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांची, दरवर्षी 1 लाख प्रमाणित ड्रोन ऑपरेटर आणि जवळपास 10 लाख सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. ऑटोमेशनमुळे 30% एंट्री लेव्हल IT नोकऱ्यांवर परिणाम होणार असला तरी AI आधारित भूमिकांमध्ये 1.6 पट वाढ होत आहे. 10वी उत्तीर्ण युवकांसाठी डेटा ॲनोटेशन आणि ड्रोन पायलटिंग सारखे संधी निर्माण होत असून पदवीधरांसाठी डेटा ॲनालिस्ट व ड्रोन टेक्निशियन सारखे नवीन पदे खुली आहेत. संस्थेचे अध्यक्ष व सहसंस्थापक रुची माथुर यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व युवकांसाठी कौशल्य विकास आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी मजबूत करण्याच्या फाउंडेशनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी उपस्थित राहून युवकांसाठी कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान समकालीनसाठी संस्थात्मक पाठिंबा दर्शवला. विविध विषयांवर परिसंवादात झाली चर्चा. युवकांसोबत संदर्भात उदयोन्मुख नोकरी व संधी व आवश्यक कौशल्य या विषयावर देखील परिसंवाद चर्चा झाली. मानस अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट संस्थापक अनुप तांबे, DY पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे स्कूल ऑफ मॅनेजमेंट ॲडव्होकेट रिसर्चचे विशाल वडजकर, फ्लायजिन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य वधोकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे बिझनेस ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजेश खन्ना यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. याशिवाय युवकांसाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकासाचे मार्ग निर्माण या विषयावर गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. लाईट हाऊस टीमने हे सत्र संयोजित केले होते. या विषयावर विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी समावेशक कौशल्य विकासाचे शाश्वत मॉडेल तयार करण्यासाठी सामूहिक विचारमंथन केले. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ अनिर्बान मुखर्जी, पृथ्वीत बॉबी लाहिरी, रूपा रॉय यांनी युवकांसाठी उदयोन्मुख नोकरी संधी, जिज्ञासेवर आधारित शिक्षणाची गरज, स्वयं अभ्यास प्लॅटफॉर्म्स आणि AI व ड्रोन तंत्रज्ञानातील प्रारंभिक भूमिकांबाबत आपले विचार मांडले. हा परिसंवाद शासकीय संस्था, शिक्षण क्षेत्र, उद्योग व नागरी समाज यांचे सहकार्य वृद्धिंगत करून भारतातील युवकांना भविष्यकालीन करिअरसाठी सज्ज करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या लाईट हाऊस प्रोग्रामच्या संचालिका दीपिका केडिया यांनी केले, तर समारोप सहभागी गटांनी मांडलेल्या निष्कर्षांच्या सादरीकरणाने आणि सर्व मान्यवर भागीदार व सहभागी सदस्यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.